गोपाल कृष्ण भगवान की जय। अधिक मासातील श्रीमद भागवत कथा। आज कथेचा 8वा दिवस, 25 सप्टेंबर 2020 शुक्रवार। आज आपण पृथ्वीराजाचे चरित्र बघणार आहोत। या दुष्टवेंच्या वंशामध्ये पृथु भगवंत हा अवतार झाला। वेंच्या उजव्या बाहूचं मंथन करून त्यातून पृथु आणि अर्ची ही जोडी उत्पन्न झाली। ऋषींनी या पृथूला महाविष्णूचा अवतार तर अर्चीला महालक्ष्मीचा अवतार मानले। अवतार झाला त्यावेळेस या पृथूच्या हातावरती विष्णू भगवंताचं चिन्ह होतं, पायावर कमळ होतं। देवाला ऋषीमुनींना सर्वांना हा मानणारा प्रजाहित दक्ष उत्तम राजा, त्यांनी प्रजेचा विश्वास संपादन केलं, धर्माचरण केलं, नीती नियमाचं पालन केलं, अत्यंत श्रद्धाळू, मेहनती, पराक्रमी। त्याचं एक तत्व होतं, आधी केले मग सांगितले, बोले तैसा चाले, अशी त्याची वृत्ती होती, स्वभाव होता। दया, क्षमा, शांती त्याच्या अंगी वसलेली होती। ज्यावेळेस दुष्ट वेंच्या राज्यामध्ये अराजकता माजली, प्रजेला खायला अन्न मिळेना, पृथ्वी नापीक झाली, लोक अर्धपोटी होते। मग पोटाची आग थांबावी म्हणून वेंच्या राज्यामध्ये क्रांती झाली आणि पृथ्वीराजावर येताच त्यांनी अन्नधान्य वाढवण्याचा प्रयत्न केला। या पृथ्वीचं दोहन केलं। दोहन करणं म्हणजे मशागत करणं। काय झालं या दोहनामुळे? या दोहन करण्यामुळे, मेहनत केल्यामुळे, मशागत केल्यामुळे, नांगरटीमुळे जमिनीची आलथापालथ झाली, आदला बदल झाला। त्यानंतर जिथं खाचखळगे होते तो भाग सपाट करण्यात आला, त्यामुळे पाणी राहू लागले, पाणी झिरकू लागलं। नांगर चालवून सपाटीकरण केलं, जमिनीचं व्यवस्थित लेवल केली आणि सुंदर रीतीनं पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये पीक पेरल्यानंतर उत्तम अन्नधान्य आलं। बघा, सुजलाम सुफलाम, सगळीकडे आनंदी आनंद झाला। या दोहनामुळं भरपूर अन्नधान्य तर आलंच आलं, पण त्याच्याबरोबर भरपूर गवत आलं। प्राण्यांनी जे ते गोधन, गायींनी भरपूर, गायींना चारा मिळाला, दूध भरपूर मिळू लागलं, अन्नधान्य भरपूर मिळाले। पृथ्वीच्या पोटामध्ये असलेली औषधी वनस्पतीच्या रूपानं भूतलावर उत्पन्न झाले, म्हणजे दूध, अन्नधान्य, औषधी या सर्वांचं उत्पन्न भरपूर झालं या दोहनामुळे। आणि अशा रीतीनं पृथ्वीच्या राज्यामध्ये संपन्नता आली। पृथ्वीने शेतीप्रमाणे वाड्या, नगर, वस्त्या, रस्ते यांचं विकासात्मक कार्य पण केलं। छानपैकी सगळीकडे रस्ते होते, उत्तम पाणी होतं, सगळी व्यवस्था छान होती, त्यामुळे सगळे लोक आनंदी होते। काही खुशामतगार लोक असतात, यांनी या सगळ्या कार्याबद्दल या पृथूचं मानपत्र देऊन स्वागत करायचं ठरवलं। पण पृथूने सांगितलं, मी केलं काय? हे माझं कर्तव्य आहे राजा म्हणून, आणि म्हणून तुम्ही माझा सन्मान करू नका, मला मानपत्र देऊ नका। त्यावेळेस सारे लोक म्हणत होते, नाही नाही, तुमचा सन्मान करणं आवश्यक आहे, तुम्ही महान आहात, तुमची सगळीकडे सत्ता चालते, आकाशात, पृथ्वी, 7 समुद्रावर तुमचं राज्य आहे, तुमची सत्ता चालते। खुशामतगाराला पृथ्वीने समजावून सांगितलं की 7 समुद्रावर माझी सत्ता चालत नाही, हा तुमचा भ्रम आहे। विनाकारण मला नाउमेद करू नका। अशी खुशामत केल्यानंतर व्यक्ती स्थानभ्रष्ट होतो,
नाउमेद होतो आणि त्याचा अहंकार वाढतो. म्हणून तुम्ही विनाकारण माझी खुशामत करू नका, मला मोठेपणा देऊ नका. याकरता त्यांनी समुद्रावरती भरतीच्या वेळी सर्वांना घेऊन गेला आणि त्या ठिकाणी आपलं आसन ठेवलं. समुद्राला आज्ञा दिली की तू पुढे येऊ नको. पण ते समुद्राचं पाणी थांबणार थोडंच. त्यावेळेस त्यांनी त्या खुशामतगाराला सांगितलं की अशी खोटी तारीफ करू नका. तुम्ही स्वार्थासाठी तुम्ही काहीतरी आवळा देऊन कोहळा काढण्यासाठी स्वार्थापोटी माझी तारीफ करत आहात. राजा म्हणून माझं हे कर्तव्य, मी हे कर्तव्य केले. अशा रीतीने त्यांनी त्या मानपत्राचा स्वीकार केला नाही. 99 यज्ञ केले, 100वा यज्ञ चालू होता. इंद्राला भीती वाटली की माझं इंद्रपद जाईल. म्हणून इंद्राने त्याच्या यज्ञामध्ये विघ्न आणलं. आशो पळून नेला. तर तुला राग आला. अहो, यज्ञामध्ये त्याची एवढी म्हणजे शक्ती होती, ताकद होती की यज्ञामध्ये इंद्राचं आवाहन केलं, इंद्राचा स्वाहाकार केला. पण ब्रह्मदेव तिथे हजर झाले. त्यांनी मध्यस्थी केली आणि पृथ्वीला समजावून सांगितलं, उपदेश केला की वैष्णवाला क्रोध आणि मत्सर नसावा. सर्वभूती परमेश्वर पाहावं. कुणाही जीवाचा नघोडो मत्सर, हेच वर्म सर्वेश्वर पूजनाचे. प्रत्येकाच्या हृदयात भगवंत. अरे, इंद्र ही यज्ञाची देवता आहे आणि तिचं तू आवाहन करतोस, हे योग्य नाही. त्यावेळेस तिथे प्रत्यक्ष इंद्रही प्रकट झाले, क्षमा याचना मागितली आणि अशा रीतीनं दोघांची सलोखा झाला, मैत्री झाली. त्याच्या यज्ञामध्ये विष्णू भगवंत देखील प्रकट झाले होते. विष्णू भगवंताला प्रकट झाल्यानंतर त्यांनी काय मागितलं? देवा, मला फक्त तुझी सत्संग हवा. मला धन नको, पैसा नको, मुक्ती नको, संपदा नको. जसं तुकाराम महाराजांनी मागितलं होतं की हेच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. नलगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. त्याप्रमाणे पृथ्वीराजानं देखील फक्त सत्संग मागितला. भगवंत, तुझी माझ्या कृपा राहिली, बस एवढंच मला तुझे, बाकी मला काही नको. अशा रीतीनं त्यांनी भगवंताला फक्त सत्संग मागितला. या विष्णू परमात्मा प्रमाणच सनकादिक, सनत कुमार हे चारी बंधू देखील त्याच्या यज्ञामध्ये प्रकट झाले. त्यांनी पृथ्वीला उपदेश केलेला आहे. विष्णू परमात्मांनी पृथ्वीला उपदेश केला आहे. पृथ्वीने आपल्या मुलांना उपदेश केला आहे. तो उपदेश फार महत्वाचा आहे. पृथ्वीचं एक तत्व होतं, तो नेहमी सकारात्मक विचार करायचा आणि त्यांनी मुलांना सकारात्मक व्हा हाच उपदेश केला आहे. ज्यावेळेस पृथ्वीचं दोहन करण्याचा त्याच्या मनात विचार आला, त्यास प्रयोजनाने विरोध केला. त्याच्या लक्षात आलं होतं की ही पृथ्वीचं जे ते नापीक होण्याचं कारण म्हणजे हिची मशागत झाली नाही. पण ज्यावेळेस प्रजाजनाने विरोध केला, त्यावेळेस त्यांनी प्रजाजनांना एकच सांगितलं, तुम्ही सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक विचाराचं फळ जे ते आपल्याला समृद्धी मिळणार, सुजलाम सुफलाम होणार, अन्नधान्याचं उत्पन्न भरपूर होणार. नकारात्मक विचार करू नका. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग केलं, सकारात्मक विचार करून त्यांनी पृथ्वीचं दोहन केलं आणि समृद्धी प्राप्त झाली. आणि तेव्हापासून प्रजेचाही विश्वास बसला. बघा, प्रत्येक कथेमागे भागवताच्या आपण जीवनविषयक दृष्टिकोन ठेवून ती कथा ऐकायला पाहिजे. प्रत्येक कथेमागे काहीतरी हेतू असतो, तत्व असतं आणि यातून आपल्याला काय शिकावं हे आपण विचार केला पाहिजे. पृथ्वीच्या चरित्रामधून आम्हाला सकारात्मकता शिकणं आवश्यक आहे. ज्याच्या जीवनात सकारात्मक विचार, तो जीवनात यशस्वी होणार. पृथ्वीने आपल्या मुलाला सांगितलंच होतं की सकारात्मक विचार कराल तर जय आहे, नकारात्मक विचार कराल पराजय आहे. सकारात्मक विचार कराल तर तुम्हाला यश प्राप्त होईल, नकारात्मक विचार कराल तर अपयश प्राप्त होईल. सकारात्मक विचार कराल तर समृद्धी आहे आणि नकारात्मक विचार करण्याच्या मागे अधोगती आहे. आणि म्हणून या पृथ्वीच्या चरित्रातलं हे तत्व लक्षात घ्यावं. सकारात्मक विचार करून त्यांनी त्या पृथ्वीचं दोहन केलं आणि पृथ्वी सुजलाम सुफलाम झाली. म्हणून
या कथेतून आम्हाला हेच तत्व घ्यायचं की माणसाने सकारात्मक विचार करायला पाहिजे. बघा, आमच्या जीवनामध्ये, कारण श्रीमद भागवत कथा ही कशी समाज प्रबोधनाचं साधन आहे. यातून उत्तम रीतीने समाजाचं प्रबोधन व्हायला पाहिजे. निगेटिव्ह मनाचा किंवा नकारात्मक समाज असेल तर त्याच्यामध्ये नैराश्य येतं. नैराश्य आल्यानंतर मनुष्य आपल्या जीवाचं काही करू शकतो. मनुष्याचं नैराश्य नष्ट होणं आवश्यक आहे, त्याची निगेटिव्हिटी कमी होणं आवश्यक आहे. आणि त्याकरता श्रीमद भागवतामध्ये अशा सुंदर कथा आलेल्या आहेत. समजा रेल्वे स्टेशनवर जात असताना दोघं नवरा बायको गाडीने चालली रेल्वेने, आणि रेल्वे गाडी गेली. तर पतिराज जो राग काढतात तो कोणावर काढतात? पत्नीवर. ते चूक आहे. तिथं जर पतीनं जर सकारात्मक विचार केला, गाडी जाणं न जाणं माझ्या हातात आहे का? हे पहा, भागवताचे एक तत्व श्रीमद भागवत सांगतं की साधं झाडाचं पान तुमच्या इच्छेनं हलत नाही. बरं, करता करता परमात्मा आहे, जे काही त्याच्या इच्छेनं घडतं. मग गाडी जाणं आणि न जाणं माझ्या हातात नाही आहे. गेली, जाण्याच्या अगोदर प्रयत्न करा, गेल्यानंतर निरर्थक आहे. साप निघून गेल्यानंतर तिथं झोपटण्यात अर्थ नाही. म्हणून माणसानं कोणती कृती घडण्या अगोदरच विचार करावा. कृती घडल्यानंतर बोलण्यात अर्थ नसतो. गाडी गेली, पॉझिटिव्ह विचार करावा. निगेटिव्ह विचार करून विनाकारण पत्नीवर राग काढू नये, मुलाबाळावर राग काढू नये. पॉझिटिव्ह विचार असा करावा की कदाचित गाडी जाणं हे माझ्या हातात नाही, परमेश्वराच्या इच्छेनं गाडी गेली आहे. कदाचित या गाडीचं पुढे इंजन फेल होणार असेल आणि म्हणून माझी फजिती होणं, म्हणून भगवंतानं माझी गाडी घालवली. कदाचित पुढे एखाद्या संघटनेचं आंदोलन असेल आणि गाडीमध्ये बसणाऱ्याला त्रास होऊ नये होईल, आणि कदाचित हा मला त्रास होऊ नये म्हणून माझ्या भगवंतानं माझी गाडी घालवली. कदाचित पुढे कोणी गाडीचे रूळ उखडून टाकलेले असतील आणि म्हणून गाडी तिथं थांबणार असेल, म्हणून भगवंताने माझी गाडी घालवली. असा पॉझिटिव्ह विचार जर सकारात्मक केला तर सकारात्मक विचार केल्यानंतर बघा, जे ते घरामध्ये कलह निर्माण होत नाही. आणि कलह हा निगेटिव्ह विचारातूनच उत्पन्न होतो. करता करता परमात्मा परमेश्वर असं भागवत सांगतो. बघा, तुमच्या आमच्या हातात काय? इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. मनुष्य ठरवतोय आणि होतोय. असेच पावसाळ्याचे दिवस होते. खूप पाऊस पडू लागला आणि एक बिचारा भिकारी, ज्याचं झोपण्याची जिथं जागा होती त्या जागेवरती एवढा 7 दिवसात पाऊस झाला होता की सगळी ती जागा ओली झाली होती. त्यामुळे त्याला तिथे झोपता येत नव्हतं. त्याने विचार केला, आज जर आपल्याला कुठे चांगली जर कोरडी जागा जर झोपायला नाही मिळाली तर आपण उद्या आजारी पडू, आणि आजारी पडल्यानंतर आपल्याला कोण पाहणार आहे? याकरता तो मनात विचार करू लागला की आपल्याला आजची रात्र कुठे घालवता येईल, कुठे कोरडी जागा मिळेल. हे विचार करत असताना तो एका झाडाखाली उभा होता आणि त्या झाडाच्या समोर एक पोलीस स्टेशनचा बोर्ड होता. पोलीस स्टेशन होतं. त्या चोराने विचार केला की या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला रात्रभर राहता येईल, पण त्याच्याकरता आपल्याला काहीतरी चोरीय काम करावं लागेल. चोरी करायची नाही, पण कुणाच्या तरी पाकिटाला हात लावावा लागेल. आणि मग पाकिटाला हात लावल्यावर तो चोर 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 म्हणून ओरडेल आणि समोरचा हवालदार येईल आणि आपल्याला पकडून जेलमध्ये टाकेल. आपली रात्र आरामात कटेल, असा त्याने विचार केला. पण मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. तुमच्या काय हातात नाही, करता करता परमात्मा परमेश्वर. असा विचार केला आणि त्या झाडाकडे तो वाट पाहत होता. कोणी त्या पोलीस स्टेशन समोरून आडवा आला की आपण त्याचं पाकिट घेऊ. नुसते पाकिटाला हात लावायचा, घ्यायचं नाही. आणि त्याप्रमाणे तो वाट पाहत असताना रात्रीची वेळ 7, 7:15, 7:30 होऊ लागले. पण चिटपाखूर रस्त्यानं नाही हो, सारखा पाऊस पडू लागला. पण एवढ्यामध्ये त्यानं दुरून पाहिलं की एक नऊवार नेसलेली आजीबाई छत्री घेऊन पोलीस स्टेशन समोर जात होती.
यानं विचार केला 15-20 मिनिटं झाले, पाहतो वाट कोणी येत नाही, कोणी नाही आलं तर पंचायत व्हायची. आजीबाईची छत्रीत तर आपण ओढू. आजीबाई चोर चोर म्हणून ओरडल्या की हा हवालदार आपल्याला पकडेल आणि जेलमध्ये टाकेल, असा त्याने विचार केला. आणि आजीबाई बरोबर त्या पोलीस स्टेशनच्या समोर आल्याबरोबर याने ती छत्री ओढली. ओढल्यानंतर आजीबाईंनी चोर चोर म्हणून ओरडायला काय हरकत होती हो? पण आजीबाई ओरडले नाही. अहो, आजीबाई भलतच बोलल्या. आजीबाई काय म्हणाल्या? आजीबाई त्याला म्हणाल्या, नाही मी चोरूनच आणली. अरे म्हणले 15 मिनिटं झाले, पाऊस उघडे ना, मंदिरामध्ये वाट पाहू लागले पाऊस उघडण्याची. पण एक कोणतरी भाविकाला छत्री ठेवली आणि दर्शन घेऊन प्रदक्षिणाला गेला की मंदिराच्या मागे गेला की मी पटकन छत्री उचलून घेऊन आले. आता मी काय भिजते का? माझं काही घर दूर नाहीये, हे समोरच माझं घर आहे, नेली तर नाही. याला म्हणतात मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. मेली काय त्याला कुरडी जागा झोपायला जेलमध्ये जाता आल्या का? नाही. तुमच्या आमच्या हातात काय हो? करता करिता भगवंत आहे. म्हणून आमचे गोंदवलकर महाराजांनी त्यांच्या 365 प्रवचनामध्ये फार सुंदर म्हटले की करता करिता राम आहे आणि जे होतं ते त्याच्या इच्छेनं होत असतं आणि तो चांगलंच करतो, हे लक्षात ठेवा. हा विश्वास महत्वाचा आहे. आणि म्हणून म्हणतात जो होता है अच्छा होता है, खुदा की मर्जी से होता है. भगवंताची इच्छा असेल आणि भगवंत चांगलं करतो हे तत्व लक्षात ठेवलं. हा विश्वास पाहिजे, ही दृढ श्रद्धा पाहिजे की आमच्या जीवनामध्ये रामराया, कृष्ण परमात्मा, विष्णू भगवंत हे चांगलंच करणार आहे आणि त्याप्रमाणे जशी श्रद्धा ठेवणं आवश्यक आहे. एकदा एक राजे साहेब घरामध्ये बसले असताना त्यांनी पाहिलं डायनिंग टेबलवरती, त्या टेबलवरती छान सुंदरपैकी शेप ठेवले होते. चमचम चमकू लागले. त्या लाल बुंद शेपला पाहून राजेसाहेबाच्या काय म्हणत आले की तिथली सुरी उचलली आणि त्या शेपला कापण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे राजाने शेप कापायची गरजच नव्हती, पण मनात इच्छा झाली आणि त्यांनी तो शेप हातात घेतला आणि कापण्यासाठी असं धरला आणि धरल्याबरोबर तो शेप टणकन उडाला आणि राजेसाहेबाचं बोटाचं कांडच गेलं. रक्तबंबाळ झाली. आरडाओरडा झाला. डॉक्टर, हाकीम, वैद्य तिथं काही कमी नव्हतीच आले. प्रत्येकाने येऊन आपापलं औषध दिलं, बँडेज बांधलं बोटाला आणि असं बोटाला बँडेज बांधलेल्या अवस्थेमध्ये राजेसाहेब दरबारात आले. आमच्या या प्रधानजीचं एक वैशिष्ट्य होतं, त्यांचं प्रत्येक शब्दामागे एक पादुपद असायचं. सवयच होती त्यांना. काही जरी घडलं की त्यांनी एकच म्हणायचं, जो होता है अच्छा होता है, खुदा के मर्जी से होता है. हे त्यांचं पादुपदच होतं. कोणी आलं काय, कोणी गेलं काय, कोणी नेलं काय, कोणाकडे चोरी झाली काय, काही असलं तरी आमच्या प्रधानजीचं तोंडातून वाक्य तेच निघायचं, जो होता है अच्छा होता है, खुदा के मर्जी से होता है. खलास. राजेसाहेब दरबाराला नंतर ते बोटाला ते बँडेज पाहिलं आणि विचारलं, अरे साहेब काय झाले? राजेसाहेब सांगला, अरे माझं बोट कापलं रे. यांच्या तोंडातून ते पालुपत बाहेर पडलं, जो होता है अच्छा होता है, खुदा के मर्जी से होता है. राजाला काय राग आला भयंकर. म्हणजे भगवंताच्या इच्छेनं जे होतं चांगलं होतं, माझं बोट कापलं. अरे इकडे बोट कापलं, रक्त गेलं, त्रास मला झाला, तू काय म्हणतो अच्छा होत आहे म्हणून? हे फार चांगलं झालं का म्हणे? तरी त्याचं परत दुसऱ्यांदा तेच वाक्य, जो होता है अच्छा होता है, खुदा के मर्जी से होता है. राजाला राग आला आणि राजा म्हटला, तुला जर मी आता जेलमध्ये टाकलं तर तू हेच म्हणशील का? प्रधानजी म्हणाले, राजेसाहेब माझी माझ्या भगवंतावर खरी श्रद्धा आहे. मी हे अंतःकरणातून मनातून म्हणत असतो, जरी तुम्हाला पालुपद वाटत असलं तरी माझा माझ्या भगवंतावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जरी मला जेलमध्ये टाकलं तर मी हेच समजेल की याच्यामध्ये माझं काहीतरी कल्याण आहे, म्हणून भगवंताने तुम्हाला ती बुद्धी दिली आणि तुम्ही मला जेलमध्ये टाकलं. आणि मी त्यावेळेस हेच म्हणेल की जो होता है अच्छा होता है, खुदा की मर्जी से होता है. राजाला रागच आला आणि राजाने खरंच त्याला जेलमध्ये टाकलं. राजाने त्याला जेलमध्ये टाकल्यानंतर बघा योगायोगानं रविवारी जेलमध्ये टाकलं आणि दुसऱ्या दिवशी सोमवार राजाच्या शिकारीचा दिवस. पण राजाने ठरवलं की का प्रधानजी नसली म्हणजे काही शिकार होत नाही का, त्याला सोडायचंच नाही. इतर नवीन नौके 2-4 लोक बरोबर घेतले राजा आपल्या शिकारीला गेला. आता प्रधानजीचे राजाचं कसं होतं की संबंध होता, घसट होती, सख्य होतं, कधी कधी मित्राप्रमाणे एकमेकाशी बोलत होते, वागत होते. पण बाकीचे आजचे असणारे नौके लोक राजाच्या दूर दूर अंतरानं चालू लागले आणि चालता योगायोगानं असं झालं
की राजाचा घोडा एका बाजूने गेला आणि चौघं दुसऱ्या बाजूने गेले. वाट चुकली. राजा एकीकडे आणि हे चौघजण एकीकडे. यांना काही परत राजा काही सापडला नाही. आणि राजा जो त्या मार्गाने पुढे पुढे गेला, पळत त्याने आपला घोडा पळवायला सुरुवात केली. त्याला वाटलं मागे यायले, पण छे, एका अशा जंगलामध्ये अशा अरण्यात गेला आणि त्या ठिकाणी काही लोकांनी राजाला पकडले. पण गंमत अशी होती, राजाची भाषा त्यांना आणि त्यांची भाषेला राजाला येत नव्हती. काही कळायला मार्ग नव्हता. त्या सगळ्या लोकांनी राजाला पकडलं. त्याच्या अंगावरचे वस्त्र काढून घेतले, त्याच्या अंगावरचे दागदागिने काढून घेतले आणि राजाला एका झोपड्यामध्ये नेऊन एका खांबाला बांधून टाकले. आतल्या अंतर्वस्त्रावरती, अंडरवेअर बनीवरती राजा आपलं तिथं उभा राहिला. भारीचे वस्त्र सगळे काढून घेतले. राजाला काही कळणे हा काय प्रकार. पण ज्यावेळेस रात्री राजाच्या लक्षात आलं की काही लोक आले, त्यांनी राजाच्या अंगावर एक बकेटभर पाणी टाकलं. राजा थंडीनं कुडकुडत होता. त्याच्या कपाळाला भंडारा लावला हळदीचा आणि गळ्यामध्ये झेंडूची माळ घातली. त्यावेळेस राजाच्या लक्षात आलं आणि राजानं पाहिलं तर समोर 11, 11:30ची रात्रीची वेळ होती. त्यावेळेस काही लोक जे ते बरोबर ते दिवटे घेऊन आले होते. ज्योत होती त्यांच्या हातामध्ये आणि त्या ठिकाणी दिवट्या घेऊन त्यांनी लावलेल्या होत्या. ज्योत प्रकट झाली होती आणि त्या ज्योतीच्या उजेडामध्ये त्यानं पाहिलं समोर एक मंदिर दिसत होतं. पाहिलं त्यानं हे सगळे अंगावरती जे ते वस्त्र न घालता छोटे छोटे कपडे घातलेले, कोणाच्या अंगावरती झाडाचे पान आहे. अरे अरे, आपण कदाचित कोणीतरी एका आदिवासी जमातीमध्ये चुकून आलेलो आहोत हे राजाच्या लक्षात आलं. बरोबर 12 वाजता काही लोक आले आणि राजाला पकडून घेऊन गेले त्या मंदिराच्या समोर. आणि त्याने पाहिलं की समोर एक मोठा दगड ठेवलेला आहे. 2 मारेकरी त्यांच्या हातामध्ये खड्ग आहे. राजाच्या लक्षात आलं, अहो जसं जसं राजा त्या वधस्तंभाकडे जात होता तसं तसं राजाला प्रधानाचा राग येत होता. अरे अरे अरे, काय वाईट अवस्था आहे. जो होता है अच्छा होता है, खुदा के मर्जीच होता है. आज काय भगवंताची इच्छा आहे का की माझा प्राण घ्यायचा. त्या प्रधानाबद्दल तर मनामध्ये एवढा राजाला राग येऊ लागला, कारण प्रधानाने ते वाक्य उच्चारली होती. तो राजाला राग येऊ लागला. तशा रागाच्या भरामध्ये राजा त्या वधस्तंभाकडे आला. आल्यानंतर ते आरती झाली देवीची. देवीची आरती झाल्यानंतर पुरोहित बाहेर आले. पुरोहितानं बाहेर आल्यानंतर या बळीकडे पाहिलं. नखशिखांत त्यांनी पायापासून डोक्यापर्यंत पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की याच्या बोटाला बँडेज आहे आणि त्या बँडेजला धरून त्यांनी हाताला झटका मारला. त्या बँडेजला पट्टीला झटका मारल्यावर रक्ताची धार लागली आणि रक्ताची धार लागल्याबरोबर एकदम पुरोहित ओरडला, ये गंदा ये चलता नाही हमको अच्छा होणार. अरे देवीला बळी द्यायचं आणि ते आधीच कोणीतरी कापलेलं, कसा चालेल. लगेच दुसरा बळी शोधण्यासाठी तिकडे ते त्यांचे शिष्य निघाले आणि राजाला सोडून दिलं. राजा तसाच पळत आला. रात्रभर इकडे तिकडे त्यांना आपलं कसं तरी राहिलं आणि सकाळी ज्यावेळेस तो घरात आला कंपाऊंड वालून उडी मारून, राणीसाहेबांना ओळखलं पण नाही. पण ज्यावेळेस त्यांनी ते तुटलेलं बोट दाखवलं त्यावेळेस राणीसाहेबांच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं, अगं मी राजा आहे, थांब जरा मला कपडे घालू दे. आणि मग अंगावरती वस्त्र घातल्यानंतर राणीसाहेबांनी राजाला ओळखलं. मग राजाने घडलेला सगळा इतिहास सांगितला आणि तो म्हणाला की प्रधानजीनं जे म्हटलं ते खरंच चांगलं आहे. जो होता है अच्छा होता है, खुदा के मर्जीश होता है. आज जर माझं बोट कापलेलं नसतं ना तर कधीच माझा बळी गेला असता. आणि म्हणून प्रधानजीनं जे काही म्हटलं ते फार छान झालं. माझ्या भगवंतानं जे ते माझं कल्याण केलं आणि म्हणून जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि म्हणूनच मला ती इच्छा झाली आणि मी तो शेप कापला. विनाकारण मी प्रधानजीला जेलमध्ये टाकलं, त्याला सोडवणं भागी. असं म्हणून राजा त्या आपल्या शिपायांना घेऊन प्रधानजीकडे आला. प्रधानजीला आल्यानंतर राजाने क्षमा मागितली. प्रधानजी म्हणले, राजेसाहेब तुम्ही का क्षमा मागताय. मग राजानं सगळेला घडलेला सगळा इतिहास सांगितला की प्रधानजी आज जर माझं बोट कापलेलं नसतं तर मी जिवंत आलो नसतो, लक्षात घ्या. आणि जो होता है अच्छा होता है, खुदा के मर्जी होता है. म्हणून तुमचं म्हणणं तुमचं तत्व मला पटलं, हे सत्य आहे.
विनाकारण तुम्हाला जेलमध्ये टाकलं. राजेसाहेब, तुमच्या बाबतीत जसं हे तत्व सत्य आहे तसं माझ्या बाबतीत देखील तत्व सत्य आहे. लक्षात घ्या. तुम्ही जर मला जेलमध्ये टाकलं नसतं तर मी तुमच्या जवळचा नजीकचा म्हणून तुम्ही मला जे ते शिकारीला घेऊन गेले असते. आणि लक्षात घ्या, आपल्या दोघाला जर त्या समाजातील लोकांनी पकडलं असतं तर त्या ठिकाणी तुमचं बोट कापलेलं म्हणून तुम्ही गंदे म्हणून सुटले असते. पण मी धड असल्यामुळे माझा त्या ठिकाणी बळी गेला होता असता. म्हणून जो होता है अच्छा होता है, खुदा की मर्जी से होता है. लक्षात घ्या. हे तत्व म्हणजे सकारात्मक विचाराचे. कोणती घटना घडली तर ती घटना ईश्वराच्या इच्छेनं घडली असं समजा आणि तिचा स्वीकार करा. असा स्वीकार करणं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग, हे सकारात्मक विचार आहे. आणि म्हणून नेहमी माणसानं, म्हणून पहा, सकारात्मक विचार करा तर तुम्हाला जय मिळेल, विजय मिळेल, यश मिळेल, समृद्धी मिळेल. आणि नकारात्मक विचार केल्यानंतर तिथं अपयश आहे, पराजय. एकदा एक ज्योतिष्य शास्त्रातला तज्ज्ञ माणूस राजाकडे आला आणि राजाचा हात पाहिल्यानंतर राजाला सांगितले, राजासाहेब, अरे अरे अरे, असला खडतर हात मी आयुष्यात कधी पाहिलाच नाही हो. किती दुःख तुम्हाला पचवावं लागणार. तुमचा मुलगा मरणार तुमच्या समोर, तुमचा नातू मरणार, तुमचा पंतू मरणार. आता कोणत्या राजाला जर असं भविष्य सांगितलं तर चांगलं वाटेल व राजाने ताबडतोब त्याला जेलमध्ये टाकले. आणि प्रधानजीने सांगितलं, प्रधानजी, दुसऱ्या एखादा ज्योतिष्यकार पहा, भविष्य सांगणार पहा. प्रधानजीनं दौंडी दिली. एक निष्णात भविष्यकार आला आणि भविष्यकाराने हात पाहिला. हात पाहिल्यानंतर तो म्हणाला, राजेसाहेब, आहा, त्या भविष्यकाराला काय कळालं, तो मूर्ख होता. अहो, तुमच्यासारखा असा एवढा सुंदर हात माझ्या आयुष्यात मी पाहिला नाही. पहिल्यांदाच असा हात पाहतो. काय तुमची आयुष्य रेषा, बाबा 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 बाबा, काय भाग्यरेषा आहे, काय संपत्ती आहे आयुष्यामध्ये, आणि किती वर्ष तुम्ही जगणार हो. अरे बापरे, आयुष्याचे 200 ते 300 400 वर्षापर्यंत तुमचं आयुष्य मर्यादा आहे बघा. आणि सुधीराम सुफला असं म्हणतात. राजाला आनंद झाला आणि राजानं गळ्यातला अनमोल असा कंठा त्या भविष्यकाराच्या गळ्यात घातला. आता मला बघा, दोन्ही भविष्य मग सांगा बरं काय फरक आहे. भविष्य एकच आहे पण सांगण्याची तऱ्हा वेगळी. पहिल्याने ते भविष्य निगेटिव्ह सांगितलं, नकारात्मक सांगितलं, आणि नकारात्मक सांगितल्यामुळे त्याचा पराजय झाला, त्याला अपयश आलं आणि त्याला जेलमध्ये जावं लागलं. त्याची अधोगती झाली. पण दुसऱ्यानं तेच भविष्य जे ते पॉझिटिव्ह सांगितलं, सकारात्मक सांगितलं, म्हणून त्याला यश मिळालं, समृद्धी मिळाली आणि राजानं अनमोल असा कंठा देऊन बक्षीस पण दिलं. एकच आहे. यानं सांगितलं की तुम्ही आयुष्याची 300 ते 400 वर्षे जगणार, आणि त्यानं सांगितलं तुम्हाला तुमच्या मुलाचा मृत्यू पाहावा लागेल, नातवाचा पाहावा लागेल, पंतुवाचा पाहावा लागेल. याचा अर्थ 100 वर्षाचं आयुष्य धरलं तर हे तिन्ही त्याच्यासमोर जाणार नाही. म्हणून फक्त फरक काय होता, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि एकदा आम्ही पाहतो समाजामध्ये की लोकांना जर दुपारी जेवायला नाही मिळालं की लोक सरळ म्हणतात, आज कोणाचं तोंड पाहिले. हे निगेटिव्ह विचार. जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत. प्रत्येकाला जर भगवंत मांडलं तुम्ही तर मग भगवंताचा चेहरा पाहिला ना. आणि भगवंताचा चेहरा पाहिला म्हणजे जेवायला मिळत नसतं का. परंतु आम्ही सरळ कोणावर तरी दोष देतो, निगेटिव्ह थिंकिंग करत असतो, नकारात्मक विचार करत असतो. एकदा एका राजाच्या बाबतीत असंच घडलं. त्यांनी प्रधानजी सांगितलं, प्रधानजी, आज दुपारी 12 वाजता मला जेवायलाच मिळालं नाही, संध्याकाळी जेवायला मिळालं. आज कोणाच तरी मी वाईट व्यक्तीचं तोंड पाहिलं. प्रधानजीनं लगेच CID मार्फत चौकशी केली. चौकशी केल्यानंतर तो ज्याचं तोंड पाहिलं त्याला पकडलं. पकडल्यानंतर राजाने त्याला शिक्षा द्यायला सांगितली आणि शिक्षा दिली की राजेसाहेबाला याचं तोंड पाहिल्यामुळं उपाशी राहावं लागलं, याला फाशी शिक्षा द्यावं. कोर्ट दरबारमध्ये हा विषय झाला, निर्णय झाला, फाशी शिक्षा द्यावी. त्यावेळेस त्याला विचार, बाबा तुला काही बोलायचं का याबाबतीत. तर त्याने सांगितलं, राजेसाहेब, खरं बोलू का मी, माझी एक विनंती, मी खरं सांगणार आहे. म्हणले, काय बोल. म्हणले, मला प्रश्न पडला की करंट मी आहे का तुम्ही आहे. राजा म्हणले, म्हणजे.
अहो म्हणले राजेसाहेब, आधी तुम्ही माझे पूर्ण ऐकून घ्या, मी काय सांगतो. काय झाले की काल रात्री माझ्या मुलाचा वाढदिवस होता, पाहुणे आले होते आणि रात्री झोपायला उशीर झाला. 2-3 पर्यंत सगळे जागृत बसले होते. सकाळी उठल्यावर पाहतो तर घड्याळामध्ये 8ला 5-10 मिनिटच कमी होते. सगळे झोपलेले होते. अहो गडबडीत तसंच उठलो, फक्त गुन्हा केला, तोंड स्नान पण केलं नाही आणि ड्युटी 8ला असल्यामुळे पळत पळत आलो. रस्त्यानं कोणी चिठं पाखरू नव्हतं. पण जेव्हा गेटचा दरवाजा उघडून आतमध्ये येऊन आलो, त्यावेळेस पाहिलं तर तुमच्या बेडरूमची तुम्ही खिडकी उघडून तुम्ही आळस देत होते. म्हणजे पहिल्यांदा जर कोणाला पाहिलं असेल मी कोणाचं तोंड, तुम्ही तुमचं पाहिलं, तुम्ही माझं पाहिलं. तुम्ही माझं तोंड पाहिल्यामुळं तुम्हाला आज दिवसभर अन्न खायला मिळालं नाही, पण मी तुमचं तोंड पाहिल्यामुळे मला फाशीवर जावं लागतं. मग यात करण टाकून अहो त्या राजाने त्याला ताबडतोब क्षमाच केली. म्हणून असले हे निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार माणसाच्या जीवनातून माणसाने काढून टाकावे आणि त्याच्याकरता आम्हाला पृथ्वीच्या चरित्रामधला सकारात्मक विचार आपण घ्यायला पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग नेहमी करायला पाहिजे. आणि असा जर आपण सकारात्मक विचार केला तर आपण सुखी होऊ हे लक्षात ठेवा. अशा रीतीनं हे या ठिकाणी पृथ्वीराजाचं चरित्र सुंदर रीतीनं वर्णन केलेलं आहे. ज्यानं पृथ्वीचं दोहन केलं, सुजलाम सुफलाम झाली, प्रजा सुखी होती, सगळा आनंदी आनंद होता. अशा या पृथ्वीराजानंतर विजिताश्व राजा गादीवर बसला आणि विजिताश्व राजा गादीवर बसल्यानंतर त्या विजिताश्वचा पुढे प्राचीन बर्ही हा राजा झाला. प्राचीन बर्हीला 10 मुलं होते, त्यांना प्राचितच म्हणत. हे 10ची 10 मुलं तपश्चर्येला निघून गेली, फक्त प्राचीन बर्ही राहिला. आणि काय केलं प्राचीन बर्हीनं? फक्त यज्ञ याग, त्याचा कर्मकांडावर जास्त भर होता. यज्ञ करत होता आणि यज्ञामध्ये पशुबळी द्यायचा, नित्य रोज यज्ञ. त्यामुळं एकदा नारद महर्षींची भेट झाली. नारायण सांगितलं, प्राचीन बरी, तुझी 10ची 10 मुलं तपश्चर्या करायला वनात गेली आणि तू यज्ञ करतोस. अरे केवळ यज्ञाने भगवंताचा साक्षात्कार होत नाही, त्याला साधनेची नामस्मरणाचा जोड हवा. आणि लक्षात ठेव, केवळ पशु बळी दिल्यानं चित्त शुद्ध होत नसतं. कशासाठी तू एवढे यज्ञ करतो, एवढे पशूंची हत्या करतो, काय एवढे पशु बळी देतोस, काय कारण आहे? तर त्यांनी एकच सांगितलं की मला स्वर्गाचं सुख हवंय, मला अमरत्व हवंय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे स्वर्गाचं सुख हे खरं नाही, ते फसवं आहे. स्वर्गातलं अमरत्व जास्त काळ टिकत नाही, म्हणून त्याला फसवं म्हटलं जाते. किती काळ ते स्वर्गातलं अमरत्व टिकतं? या भूतलावरती जेव्हा ऋषी मुनी यज्ञ यागादी नामस्मरणाचं पुण्य बरोबर करतात आणि जोपर्यंत ते पुण्य आहे तोपर्यंत त्यांना स्वर्ग सुख प्राप्त करून घेता येतं. एकदा ते तुमचं पुण्य संपलं की मग परत तुम्हाला भूतलावर यावं लागतं. आणि म्हणून स्वर्गातलं जे सुख आहे, जे अमरत्व आहे, ते फसवं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सुंदर एका अभंगात म्हटलेलं आहे की यह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठ्ठलाचे झालो. अरे हा भूलोकातला देह देव देखील इच्छा करतात प्राप्त करावा म्हणून. आपण नशिबान की या भूतलावर तुम्हाला मनुष्य देह मिळाला आणि विठ्ठलाचे भक्त झालात, कृष्ण परमात्म्याचे भक्त झाला. म्हणून स्वर्गातले अमर देखील इच्छा करतात की आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म व्हावा. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, दुसरा अभंग आहे तुकाराम महाराज. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कारण मृत्यू लोकामध्ये जो सुख सोहळा आहे नामस्मरणाचा, कीर्तनाचा, भजनाचा, श्रीमद भागवत कथा श्रवणाचा, तो स्वर्गात नाही. आणि मृत्यूलोक हे मुक्तीचं साधन आहे, इथंच मुक्ती आहे. यज्ञ यागादी भरपूर पुण्य केल्यानंतर जितकं पुण्य आहे तेवढं का तुम्हाला स्वर्गात राहता येईल, तेवढं स्वर्गाचं सुख अमरत्व तिथं तुम्हाला उपभोगता येईल. पण ते एवढा पुण्य संपलं की परत भूतला येऊन तुम्हाला जे ते नामस्मरण चिंतन करूनच इथंच मुक्तीचा मार्ग आहे, वर मुक्तीचा मार्ग नाही. एकदाचा वरचं पुण्य संपलं की संपलं. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन केले. मग पुण्याची पाऊटी सरे, मग इंद्रपणाची उटी उतरे आणि मग येऊ लागती माघारी मृत्यूलोकात. मृत्यूलोकात यावंच लागतं.
रामायणामध्ये एक कथा आहे. शरभंग ऋषीच्या आश्रमात जेव्हा राम आणि लक्ष्मण येतात त्यावेळेस त्यांच्या कुटीसमोर इंद्राचं विमान असतं आणि ते विमान परत स्वर्गात जातं. आल्यानंतर राम लक्ष्मण त्यांना जेव्हा विचारतात, चर्चा होती, त्यावेळेस शरभंग ऋषी म्हणतात, रामा, माझं या ठिकाणचं यज्ञ यागादी पुण्य पाहून स्वर्गामध्ये मला इंद्रानं निमंत्रण पाठवलं होतं, पण स्वर्गामध्ये किती काळ मला राहता येईल? स्वर्गातलं अमरत्व हे काही टिकणार नाही. प्रत्यक्ष परमात्मा परब्रह्म माझ्या घरी येणार, माझ्या दारी येणार, मला दर्शन देणार आणि मी मुक्त होणार. आणि म्हणून मी त्या इंद्राचं आलेलं निमंत्रण स्वीकारलं नाही. तुझ्या दर्शनाने मला मुक्ती मिळणार, मी मुक्त होणार. रामा, ज्यावेळेस शुकाचार्य परीक्षिताला कथा सांगू लागले, त्या स्वर्गातले अमर आले, स्वर्गातले देव आले आणि देव येऊन त्या शुकाचार्याला म्हणाले की हे स्वर्गातलं जे अमृत आहे हे त्या परीक्षिताला द्या आणि हे भागवत कथामृत आम्हाला द्या. शुकाचार्याने दिलं नाही. शुकाचार्य म्हणाले, तुमच्या स्वर्गातला अमृत म्हणजे काच आहे आणि हे भागवत कथामृत म्हणजे रत्न आहे, ज्यानं मुक्ती प्राप्त होते. दिलं नाही. असं इथलं जे अमरत्व, आणि म्हणून हे जे अमरत्व खोटं आहे रे, कशासाठी तू यज्ञ याग करतो? त्याच्यापेक्षा तू नामस्मरण कर. आणि नामस्मरणानं भगवंत पाठीराखा होतो, रक्षण करतो तुझं आणि जीवनाचं कल्याण होतं. म्हणून नामस्मरण कर. आणि हे नामस्मरण करावं, या यज्ञ यागादी अशा कर्मठ कर्मकांडातून त्याची सुटका व्हावी याकरता या नारद महर्षींनी त्याला पुरंजन आख्यान सांगितले. हे आख्यान म्हणजे तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारं आख्यान आहे बघा. अत्यंत सुंदर असं आख्यान त्यांनी सांगितलंय. ही कथा आहे, रूपक रूपानं आलेली भागवतामधली कथा आहे की 10 प्राचेतस तपश्चर्याला गेले आणि त्यांचा पिता प्राचीन बरी यज्ञ यागात आसक्त झाला. हे आसक्त झालेलं पाहून नारदांनी त्याची आसक्ती सुटावी म्हणून त्याला हे पुरंजन आख्यान सांगितलं. पुरंजन नावाचा एक राजा, एक जीव पुरंजन नगरीत राहत होता. त्याचा एक मित्र होता, त्याचं नाव अविज्ञात. अविज्ञात म्हणजे परमेश्वर. हा परमेश्वर आणि पुरंजन हे बरोबरच राहत होते. त्या नगरीमध्ये पुरंजनी नावाची एक स्त्री होती. तिच्याशी या पुरंजनाचा विवाह झाला आणि हा पुरंजन त्या पुरंजनीच्या आज्ञात राहू लागला. राणीच्या संगतीत राहणाऱ्या पुरंजना हा विषय वासनेमध्ये रममान झाला आणि त्याने आपल्या मित्राचा म्हणजे अविज्ञातचा त्याला विसर पडला. त्याने त्याची संगत सोडली. पुढे वृद्धापकाळ आला आणि वृद्धापकाळ आल्यानंतर चंडवेग नावाच्या गंधर्वाने त्या पुरंजन नगरीवर हल्ला केला. आता हे सगळं बघा रूपक रूपाने आलेली कथा आहे. कोण होता हा चंडवेग? चंडवेग म्हणजे काळ. हा काळ तुमच्या आमच्यावर टपलेला आहे बघा. आणि याने पुरंजन नगरीवर म्हणजे पुरंजनाच्या देहावर हल्ला केला. हा काळ येण्या अगोदर त्याने आपल्या कालकन्येला पाठवलं. कालकन्या म्हणजे जरा म्हातारपण आलं त्याला. या कालकन्येबरोबर त्याने आपले 2 सैनिक पण पाठवले त्याच्यावरती. ते 2 सैनिक म्हणजे एक मानसिक व्यथा, टेन्शन आणि दुसरी शारीरिक रोग. हे दोन्ही सैनिक पाठवले. यांनी त्याला पीडा द्यायला सुरुवात केली त्याच्या नगरीला म्हणजे या देहाला. हा जीव म्हणजे पुरंजन आणि त्याची नगरी म्हणजे हा देह. बघा म्हातारपण येतं. म्हातारपण आल्यानंतर तुम्हाला मानसिक त्रास होतो, तो ताण सहन होत नाही, शारीरिक रोग निर्माण होतात. हे त्याचे सैनिक आहेत त्या चंडवेग गंधर्वाचे, ज्यानं तुमच्या देहावर पाठवलेले. त्यानंतर पीडा देणारे त्याचे पुत्र येतात, ज्वर आणि प्रज्वर. ज्वर म्हणजे टेम्परेचर, ताप, आणि प्रज्वर म्हणजे मुदतीचा ताप.
ज्याला टायफॉइड सारखे रोग असतात, 7 दिवस 14 दिवस 21 दिवस मुदतीचा साथ, अशा रीतीनं हे पीडा देणारे ज्वर पण त्यांनी पाठवले ह्या वृद्धापकाळामध्ये. या सगळ्याचं दुःख भोगत 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 पुरंजन 100 वर्षापर्यंत त्या देहात राहिला. आणि 100 वर्षानंतर पुरंजनाचा देह गेला बघा. आणि पुरंजनाचा देह गेल्यानंतर या पुरंजनाचा विवाह, आता मरताना हा पुरंजन त्या पुरंजनीचाच विचार करत होता सतत. पुरंजनीचा विचार करत असल्यामुळे पुरंजनी पुरंजनी असा विचार केल्यामुळे त्याला पुढचा जन्म, दुसरा जन्म जो मिळाला पुरंजनीचा मिळाला. बघा, या रूपकृपाच्या कथेमध्ये 2 कथा येतात. पहिला जन्म पुरंजनाचा आहे. मित्र भगवंत सदैव बरोबर आहे, त्या विषय वासनेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो, पण तो त्या बुद्धीच्या नादी लागून, मायेच्या नादी लागून विषयात रममाण होतो आणि शेवटी पुरंजनीचं स्मरण करत करत दुसरा जन्म सुरू येतो, तो पुरंजनीचा. आता ही पुरंजनी स्त्री आहे. योगायोगानं बघा, हिचा विवाह मलयध्वज नावाच्या पांडे राजाशी होतो. हा मलयध्वजाचं घराणं म्हणजे बघा उपासना भक्तीचं घराणं आहे. जो मलयध्वज स्वतः तपश्चर्या करतो, यमनियमाचं पालन करणार आहे, त्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. आणि अशा घरामध्ये, भक्तीच्या घरात ती पुरंजनी पडते. आणि म्हणून बघा, ती देखील विषय वासनेचा त्याग करते आणि पतिसेवा करते. पुढे ही पुरंजनी आपल्या पतीची सेवा, मलयध्वज राजाची सेवा करत करत असतानाच योगायोगानं तिच्या विषय वासनेचा त्याग करतो बघा. तिची विषय वासना कमी कमी होत जाते. आणि नंतर तपश्चर्या करण्याकरता हा मलयध्वज राजा वनात जातो. आणि वनात गेल्यानंतर त्या ठिकाणी तो तपश्चर्या करता करता आपला देहत्याग करतो. आणि देहत्याग केल्यामुळं पुरंजनी खूप शोक करू लागते बघा. आता पहा, हे सगळं आख्यान, आध्यात्मिक रहस्य याच्यामध्ये फार आहे बघा. या आख्यानामध्ये की या आख्यानाचा हेतू आहे की श्रवण करून, हे सगळं श्रवण केल्यानंतर प्राचीन बरी हा यज्ञ यागादी काम्यकर्मापासून परावृत्त झाला. आणि परावृत्त होऊन तो भक्ती आणि ज्ञान यात रममाण झाला. हाच त्याचा हेतू होता व्यासांचा. की त्या प्राचीन भरीप्रमाणे आम्ही देखील विषयामध्ये रममाण झालो. ही माया आम्हाला सुदूर देत नाही. आणि या विषयापासून आम्ही परावृत्त होऊन भक्तीला, ज्ञान मार्गाला लागावं, हाच या कथेचा खरा हेतू आहे बघा. आणि म्हणून हे पुरंजन आख्यान आलेले. वृद्धापकाळ प्रत्येकाला येतो. चंडवेग गंधर्व म्हणजे काळ प्रत्येकावर येतो. तिचा भाऊ प्रज्वर, त्याची कालकन्या ही म्हणजे म्हातारपण येतं. तिचा भाऊ प्रज्वर, हे दोघं येतात. ते देखील तुमच्यावर स्वारी करतात. म्हणजे टेन्शन आहे, रोग आहे, दुःख आहे, सगळं. आणि यातून शेवटी आपला देह जातो. पण वासनेप्रमाणे परत दुसरा देह प्राप्त होतो. आणि अशा रीतीनं ती पुरंजनी देखील शोक करते. आणि त्यावेळेस अचानक त्या ठिकाणी तिचा तो शोक पाहिल्यानंतर, तिचं ते दुःख पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पूर्वीचा मित्र परमेश्वर, भगवंत, ज्याचं नाव अविज्ञात आहे, तो येतो. आणि तो येऊन पाहतो आणि तो येऊन विचारतो त्या पुरंजनीला की तू का रडतेस? अगं, एक लक्षात घे म्हणाली, मी तुझा पूर्वजन्मीचा मित्र आहे. तू मागच्या जन्मामध्ये पुरंजन होतीस, त्यावेळेस पासून मी तुझ्या बरोबर आहे. आणि त्यावेळेस मी तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तू माझं ऐकलं नाही, तू माझी संगत सोडली. तोच मी तो अविज्ञात नावाचा मित्र आहे. तो तिचं सांत्वन करू लागला. तो म्हणाला, ताई, अरे तू कोणासाठी रडतेस? तू ज्याच्यासाठी रडत आहे, ज्याचा शोक करत आहे, तो तुझा कोणी नाहीये. लक्षात घे, मी मात्र तुझा पूर्वजन्मीचा मित्र आहे. पहा, तू मला ओळखलं नाहीस. त्यावेळेस मी तुला किती समजावून सांगितलं, पण तू माझी साथ सोडली आणि भोग भोगण्यासाठी संसाराच्या नादी लागून विषय वासनेमध्ये फसलीस तू. अरे मित्रा, तू आणि मी दोघे या मानस सरोवरामध्ये राहणारे हंस पक्षी आहोत. तू माझाच अंश आहे. आपण दोघं हजारो वर्षापासून एकत्र राहतो. मी सदैव तुला मदत करत आलेलो आहे.
तुला झोप लागली की सकाळी मीच तुला उठवतो. तू जेवल्यानंतर तुझ्या अन्नाचं रक्तात मीच रूपांतर करतो. तू शेतामध्ये बीज पेरल्यानंतर त्याला मीच उगवितो. मी आणि तू असे एकच आहोत, आपण वेगळे नाही. तू जीव तर मी शिव आहे आणि तू माझाच अंश आहे. पण मायेमुळे तू स्वतःला विदर्भ कन्या मानतो, पुरंजनी मानतोस. तू पुरंजनी नाहीस आणि मागच्या जन्मातला पुरंजन नाहीस. तू माझा अंश आहे, ईश्वरी अंश आहे. ही तर सारी माया आहे. आणि या मायेमुळे सगळे जीव या शिवाला विसरले बघा, आणि म्हणून या दुःखाच्या खाईत पडलेले. मी तुझा मित्र अविज्ञात शिव आहे, आणि हा पुरंजन हा मायेमुळं, वासनेमुळे हा माझ्यापासून दूर झाला, दुःखी झाला. हे बघा, भगवंत सदैव तुमच्या आमच्या बरोबर हे आख्यान सांगतो. पण आपल्या बरोबर असणारा भगवंत बुद्धीमुळं, ही पुरंजनी म्हणजे वाईट बुद्धी, या बुद्धीमुळं, या विषयामुळे, या मायेमुळं आम्ही या भगवंतापासून दूर जातो. समर्थांनी फार सुंदर म्हटले, देव अंतरी अंतरी परी भेटी नाही जन्मभरी. देव कुठे दुसरीकडे पाहायचं काम नाही, तो तुमच्या अंतःकरणातच, हृदयातच परमात्मा. पण हृदयात असणारा परमात्मा या मायेमुळं, या बुद्धीमुळं आम्हाला दिसत नाही. आम्ही त्याच्यापासून दूर जातो, विषय वासनेमध्ये रममान होतो, भगवंताची साथ सोडतो, भगवंताची संग सोडतो, परमार्थ सोडतो आणि विषयामध्ये मशगूल होतो. आणि अशा रीतीनं हा परमात्मा आपल्याजवळ आहे, पण आम्ही मायेमुळे त्याला ओळखत नाहीत आणि दुःखी होतो. हेच ह्या आख्यानाचं खरं रहस्य आहे. ईश्वर म्हणतो, अविज्ञात म्हणतो, अरे पुरंजना, तू माझा अंश असल्यामुळे मी तुला सुखी करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते सत्य सोडून तू असं त्याच्या मागे लागलास, मायेच्या मागे लागलास, आणि म्हणून तू सुखी नाहीस. अरे तू जगामध्ये खूप भटकलास, फिरलास, 84 लाख योनीतून अनेक तुझे जन्म झाले, एकेका योनीमध्ये कोटी कोटी जन्म झाले, आणि अजून किती का तू भटकणार रे? अरे आता तरी परमेश्वराचे चिंतन करून मुक्त हो, सर्व विषयाची आसक्ती सोडून दे, एकाग्र मनाने भक्तिपूर्वक श्रीहरीचं चिंतन कर, म्हणजे तुझ्या वासनेचा संपूर्ण नाश होईल. जोपर्यंत वासना आहे तिचा जोपर्यंत पूर्ण नाश होत नाही, तोपर्यंत तुला या जन्म मृत्यूच्या राहटगाडग्यात फिरावंच लागेल. या संसार चक्रातून तुझी सुटका नाही. त्याकरता तुला नामस्मरण करून हे पूर्ण जे तुझ्यामध्ये असलेलं प्रारब्ध ते सगळं नष्ट करावं लागेल, सगळी वासना नष्ट करावं लागेल. आणि म्हणून तर अशा रीतीनं तात्पर्य हेच आहे की देव जवळ आहे, पण तो मायेमुळे तो आम्हाला दिसत नाही. बघा आता पहा, एकदा एका साधूकडे एक आणि शिष्याला कळालं की आपल्या गुरु महाराजाकडे परीस आहे. शिष्याने विचारलं, गुरुजी तुमच्याकडे परीस आहे, मला तो परीस पाहायचा. ते म्हणले, देवाच्या पूजेत आहे ती लोखंडी डब्बी, त्या डब्बीमध्ये मी स्नान करून आलं की तुला दाखवतो. शिष्य चांगला होता बरं, परंतु त्या शिष्याच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला, शंका आली की लोखंडाच्या डब्बीमध्ये जर परीस ठेवला असेल तर ती डब्बी सोन्याची का झाली? गुरुजी येईपर्यंत त्याला दम धरवेना, त्यानं आपलं त्या गुरुजीनं ठेवलेल्या त्या डब्बीला काढलं, पाहिलं, ग्रे रंगाचा, करड्या रंगाचा गोल एक दगड दिसला. परत झाकण लावून ठेवून दिलं, औषध बघून. गुरुजी आले, गुरुजीनं काढून ते दाखवलं. म्हणलं, गुरुजी ठीक आहे, हा परीस आहे तुम्ही म्हणता, मग हा परीसाचं सोनं का झालं नाही या डब्बीचं? गुरुजीनं सांगितलं, अरे वेड्या, हा परीस कशामध्ये ठेवलेला आहे? म्हणजे वेलवेटच्या कापडात. वेलवेटच्या कापडाच्या किती घड्या आहेत? म्हणजे 4 घड्या. मग वेलवेटच्या 4 कापडाच्या घड्या ठेवल्यानंतर त्याचा स्पर्श त्या डब्बीला लोखंडाला होत नाही, त्याचं सोनं होत नाही. तसं बघा, हा वेलवेटचं कापड भगवंत तुमच्या अंतःकरणात आहे, देव तुमच्या जवळचे, पण का भेट होत नाही आणि का तुमच्या जीवनाचं सार्थक होत नाही, तुमच्या जीवनाचं सोनं का होत नाही? त्याचं कारण आहे की देव जरी तुमच्या जवळ असला, अंतःकरणात असला, तरी ही माया आहे. ती माया तुम्हाला देवापासून दूर करते, आणि ही माया म्हणजे हा वेलवेटचा 4 पदरी असलेला कापड. या 4 पदरी कापड म्हणजे ही माया. या मायेमुळे त्या परिसाचं, त्या लोखंडी डब्बीचं जे ते स्पर्श होत नाही आणि त्याचे सोनं होत नाही. तसं तुमच्या आमच्या जीवनाचं सोनं होत नाही, त्याला कारण ही माया आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणजे पुरंजन,
आणि देह म्हणजे पुरंजन नगरी. तुमचा मित्र म्हणजे भगवंत. हा सदैव तुमच्या आमच्या बरोबर आहे, तुमच्या आमच्या हृदयात आहे, पण याची आपल्याला जाणीव नाही. 84 लाख योनीतून हा 2 पायाचा मानवदेव तुम्ही आम्ही निवडला. या देहातील ही बुद्धी, ही माया, ही मायारूपी पुरंजनी आहे. आणि ही बुद्धीच तुम्हाला आणि आम्हाला जे ती देह देत आहे असं अशी भावना आमच्या मनामध्ये निर्माण करते. तू ईश्वराचा अंश नाही, तू तर देह आहेस, हे माझं आहे असं तुम्हाला बोध या बुद्धीमुळेच होतो. आणि त्यामुळं तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वस्वरूपाची विस्मृती होते आणि तुम्ही स्वतःला देही मानून विषयामध्ये रममाण होता. खरे तर तुम्ही ईश्वराचे अंश आहात, तुम्ही ब्रह्म आहात, पण मायेमुळं आम्ही ईश्वर या उपाधीपासून दूर जातो. आणि म्हणून पुरंजन रूपी अभिमानी जीवाने बुद्धीच्या संगतीने विषयाचा भोग घेतला. आणि असा विषयाचा भोग घेत 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 त्यांनी परमेश्वराची साथ सोडली. जरा, ज्वर, प्रज्वर असे अनेक रोग, आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक असे कष्ट सहन करत करत 100 वर्ष जगणारा हा पुरंजन शेवटी भोग भोगतच हा परमेश्वराला विसरतो आणि जन्म मरणाच्या राहत गाडग्यामध्ये सारखा फिरत राहतो. लक्षात ठेवा की हा देह केवळ आम्हाला विषय भोगासाठी मिळालेला नाही, दुःख भोगण्यासाठी मिळाले नाही. मनुष्याला बुद्धी आहे, त्याने विचार करावा की मी कोण आहे, हा नरदेह मला कशासाठी मिळाला, मी काय करायला पाहिजे हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे तपाचं आणि तपानेच माणसाचे जे मन शुद्ध होतं आणि मन शुद्ध झाल्यानंतर ब्रह्मानंदाची प्राप्ती होत असते. म्हणून तुमच्या आमच्या डोळ्यात हे अंजन घालणारं हे पुरंजन आख्यान आहे. ते हेच सांगतं की परमेश्वर सदैव तुमच्या सान्निध्यात आहे. मायेमध्ये फसून त्या परमेश्वराचं सान्निध्य तुम्ही नाकारू नका, सदैव त्याचं स्मरण करा. अशा प्रकारचे आख्यान या ठिकाणी नारदाने त्या प्राचीन बर्हीला सांगितलं. आणि प्राचीन बर्हीने यज्ञयाग सोडला, कर्मकांड सोडलं, भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं आणि तो मुक्त झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.